नमस्कार सर्वांना. आज आपण मेथीच्या भाजीसाठी शेंगदाणे, मगज बी आणि हे काजूचे तुकडे पाण्यात भिजत टाकलेले आहेत. याची छान आता मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे तडतडून घ्यायचे आणि जिरे तडतडून झाले की मस्त लसूण हा मी कट करून घेतलेला आहे बारीक. लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे, त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते. हा छान ब्राऊन रंग होईपर्यंत तळायचा आहे. तो तळून झाला की हिरव्या मिरच्याचे तुकडे मी कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे, त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. आणि आता आपण हे जे हिरवे मटार आहे ते पण यामध्ये छान टाकून फ्राय करून घेणार आहोत. हे लगेच मऊ होतं तेलामध्ये. आता हे छान फ्राय झालेले आहेत आणि मी थोडंसं टोमॅटो कट करून घेतलेलं आहे ते छान टाकून मिक्स करून घेतले आणि ही जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकून आता छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि काय होतं, हे शेंगदाणे असतात ना, त्यामुळे हे पेस्ट थोडीशी कढईला चिकटते, त्यामुळे काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं. तर या भांड्यातच विसरून मी थोडंसं पाणी टाकणार आहे, त्यामुळे काय होतं, हा मसाला छान तळला जातो आणि त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो. आणि तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे भाजीची टेस्ट छान लागेल, नाहीतर भाजीला उग्र असा वास येतो. छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकणार आहे. तुम्हाला जर हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची असेल तर ते टाकू शकता आणि तिखट थोडंसं आपल्याला जास्त टाकायचं आहे. कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. या भाजीला तिखट थोडं जास्त लागतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता ही मस्त हिरवीगार जी मेथी आहे ती मी पहिले धुवून नंतर कट करून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे. आता छान यात सारणामध्ये टाकून एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं वरून आपल्याला मीठ टाकायचं आहे, आवश्यकतेनुसार मीठ टाकू शकतो. आणि माझ्याकडे किचन किंगचा मसाला आहे, तुमच्याकडे कोणताही असेल, किचन किंगचा सब्जी मसाला किंवा कोणता गरम मसाला असेल तरी टाकू शकता, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपण पाणी मात्र गरम करूनच टाकणार आहोत. नेहमीच्या पद्धतीपेक्षा ही थोडी वेगळी भाजी आहे. नक्की एकदा करून बघा, खायला खूप छान लागते. हिरवी मिरचीची पण भाजी बनवली तर खूप छान टेस्ट येते. आता आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि थोडंसं 2 ते 3 मिनटातच ही भाजी शिजते, कारण आपण तेलामध्येच याला छान फ्राय करून घेतलेलं आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता 2 ते 3 मिनटात आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर यावर तुम्हाला आवडत असेल तर फ्रेश क्रीम टाकू शकता. फ्रेश क्रीम मी तर जे दुधावर साय होती ते घट्ट ते काढून थोडीशी त्याचीच बनवलेली आहे. जर तुम्ही हे नाही टाकली तरी ही भाजी खायला खूप सुंदर लागते. नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.